असं टाकू नको रे रामा. ए पाय घसरात पाय. नमस्कार मंडळी, SM मालवणी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. तर मंडळी, चन्नीच्या माशांचं काल मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच आणि आता आम्ही त्याच म्हणजे सकाळी पाऊस पडलो तर रात्री आम्ही माशांका गेला. वांगडा कोण होता एवढा, आम्ही दोघा तिघाच होता. तर सोबत कोण असतं तर रात्री नक्कीच आम्ही अजून मासे पकडला असता. तर असो म्हटला व्हिडिओ करूचं म्हणून मी गेलोय त्यांच्यासोबत. आणि पाणी पण खूप होता तर मासे नीट पकडूक भेटले नाही. तर मंडळी, खास करून ना हे मासे रात्रीचे चढतात, कारण मोठे मोठे मासे असतात ना ते रात्रीच्या काळोखात चढतात, सकाळची जास्त जात नाही. मोठे मासे तर काम का भेटले नाही, कारण आम्ही खूप लेट गेलो. 10 वाजता गेला आणि लोक 8 वाजता आधीच गेले. तर मंडळी, तरी पण मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ बघा तुम्ही, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ स्टार्ट करतो, जास्त काय बोलत आहे. चला तर मग मंडळी, ज्या दिवशी पाऊस पडलो त्या रात्री आम्ही प्रत्येक टायमिंगला मासे पकडूक जात होता. म्हणजे जवळजवळ 7-8 वेळा तरी जाऊन येत होता की आता भेटतील, आता प्रत्येक वेळी चेक करत होता. आणि त्याच्यामुळे माका जेव्हा पण मी जायचो ना म्हणजे मोबाईल घेऊन गेले ना तर मासे नीट पकडूक भेटायचे नाही. तर मी मोबाईल घराकडे ठेवून मासे पकडूक जायचे. आणि जेव्हा असंच जायचो म्हणजे मोबाईल घराकडे असायचो त्यावेळी बघा असे आमका मासे भेटायचे. खाली नको धरू मोठंच धरलं ना. हे बघा, जेव्हा मी असे मासे घेऊन घराकडे यायचो ना मग मी जेवढे मासे भेटले ते घराकडे येल्यावर मग तेवढं व्हिडिओ करून ठेवायचो. बंद्या तू येतोस तर जरा कशा आमका काय ते वर ओढा नाही आहे ना. मी इला असतं तर बंद गावले नसते. असं काय नसतं. शिंगटी काढतात बाबा, पिचू नको मला. शिंगटी काढते मला हातात लाग. दोन मला मोबाईल घेऊन जाते ना तेव्हा काही भेटतच नाही. बघ मेला आणि आज मोबाईल घेऊन गेले ना अजून आहे ते बघ. हा ही खरी नाही जरा धूक होते सगळी खाना. आता पण आम्ही मासे गेलो ना तर दोघाच होता, त्याच्यामुळे आमका मासे नीट म्हणजे पकडूक जमले ना. बॅटरी बिटरी दाखवू हो ना, तर शुभम असतो तर आम्ही अजून पकडला असता. हा दे ना. तुझ्यात खाता कोण असायला आता ते मळे खाणार सगळे. रात्री जेवण आम्ही परत माशांका म्हणजे कुर्ल्यांका वाहत बाहेर पडला. म्हटलं कुर्ले तरी 4 पकडूया. तर हे बघा, आई कुर्ले भेटायला सुरुवात झाली. आमच्याकडे बाडली नव्हती असे जिल्हा भेट. मंडळी, आता आम्ही वाळा दिला कारण वाळात पाणी लय झाला. तर आता वायच निसता रूप आणि इल्यानंतर ना फकडे कुर्ले दिसायला लागले. तर आमच्याकडे भांडा नव्हता. मी नाही मोडले, तर शुभमने आपली बॉडी काढून त्याच्यात सगळे टाकले. आम्ही घराकडनं बाडली घेऊन येले आणि आता आहे ना आमच्या तलावर रात्री जाऊचा. हे ह्या बघ काय बाडली आणायची ना ती. आईला मी बाडली सगळं मोठ्या मोठ्या हया मोठ्या मंडळी एका मोठ्या असं म्हणतात. चल पुढे घे ना आता मला ते ह्याच्यात घे ना. काय घे का ते मोठ्या खातात काय धरता बरं आम्हा बाप घ्या खाली. अरे हा घराकडनं आता आम्ही तलावावर निघालो आणि तलावाकडे जाता जाताना तलावाच्या जरा खाली ना वाटेत एक व्हाळ आणि व्हाळाचा पाणी असा नदीत जाता. आणि ते आम्ही आधी मासे पकडून सुरुवात केला. बघितला हा काय तर वरना 2-4 मळी दिसले. गपरे
त्या खडकांका ना सगळे मासे असे चिकटण असतात, मळवे मासे. आणि आम्ही आता लेट इलाव त्याच्यामुळे हे आता 1-2च आहेत, कारण लेट इल्यामुळे आमच्याबरोबर हे माणसं होते आणि त्यांनी हे मासे वाटता उचलले नाही. तर आधी येते तर लवकर येताव ना तर नक्कीच पूर्ण राईंग दिसली असती सगळी चिकटलेले बघा. असे मळी मासे ना पूर्ण चिकटणार होतं सगळीकडे. अशा जर खडका रेलास ना तर पूर्ण रिक्स असतात. जर तुमची चपला चांगली ग्रीपवाली नसतील तर, कारण इथून जर घसरला तर डायरेक्ट तुम्ही नदीत जाणार. मेन म्हणजे आधी तुम्ही आपटणार त्या खडकावरती. त्यामुळे मी तर एकदम सावध म्हणजे बसूनच जात आहे. तुमका हे प्रत्येक पाय ना जपूनच टाकू लागता एकदम. तो शुभम पण जाता ना तो हळूहळू जाता आणि वरती मासे ते थोडे हाकवत जाता बाबग्यांखाली एन लावल्याना. आकडे टाक आकडे टाक. हजर आबा पुढ्यातलो गेलो. चिंगळा चिंगळा आकडे मोठे हॉटेल असा बॅग येतात. ही सगळी जातात ती चिंगळाची परत यंदाची. जाताना पाणी येतात तुला असं टाकू नको रे, खाली पाणी या. अरे पागरा ना आणलं काय घ्या बा पागरा. काय तो बाईक घसरा गोतरा काय 12 वाजले आता.
काय 10:30 तुझ माका फोन सांगायचा ना आम्ही मग हा हे तलावर जाऊ सांग चल चल हो ए ते नारायण राणे नाही धुते बघ ए रामा नारायण राणे काही नाही धुते ना काय गावला हे लावरा आई घरा मोबाईल शूटिंग काय करते किंवा पुढे धरते शिवा ताच म्हटलं अजून गाई नाही कोणी घालू मग पाणी आणाय रे हा इलय अरे तिघात पडलावणार आहे त्याच्यामुळे यंदा प्रदीप आणि ना हा असं सगळं आता या याक ते याकच बॅटरी मारू का नाही आता तू काही इच्छा अरे ते तसे नाही ते अकडनं फिरता असं जावे तिकडे जाणार पाणी आहे पाय सुटलं एखाद्या खाली या पण नको आहे असे दमवतले सकाळपासून ताचा अकनाथकडे होय आणि गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाणी व्हायचं हे म्हणजे धार जास्त ओपन कर ओपन कर ओपन कर बरं ते तरी पकड तसं नको बा रामा तू लाव तरी तो बा इलो पुढे हो बघ तर लाव हो भाई इलो हो भाई इलो बॅटरी नको सगळा वासा बॅटरी दे हो साईडला रोज घ्या आधी ते मारलं नाही सगळी मागाशी अरे फेकू का होता रे व्यवस्थित तोल जाता नाही तर ना नाही एकटे जाता रे का खाली असं लांबना पेकलंच ना मग सपय जाता काय आला
आतमध्ये गेलो मारता का मला लय बुळबुळ येतात रे लय बुळबुळ येतात अरे काय ना आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो बुळबुळ येतात गाडी रामा बाबू मागा म्हणता सगळे गेले का तुम्ही हाताला माझ्या आडून चलू टोकं लावूया पण टोक्यात तुका जाणार नाही ते हाट टोक्यात कशी जातील कुठलो हा गो कसली मळी मला सुटले मी कोतलेले 4-5 धड माका व्हिडिओ करू का लिहिला उठान बघा वर तुझ्या नाही थांब ही आणि 2 टाक आदर कशा ते नको ना असला तर बघ त्याच्या खाली असला तर काय सोबत नाही ना तर कोण जाऊ नको फटकवूया काय बसला तो होत ना तो लहान गेला कंटाळा येऊ लागलो तर मंडळी अशा प्रकारे रात्रीचं पूर्ण मासेमारीचा व्हिडिओ झालो आपलो आता बस आता झोपाय जरा कारण सकाळ होईल आता कोंबे पण आराडतात पिशवीत कसे भरायचे बघ कसे भरायचे इकडे असे पाठी घ्यायचे आणि पिशी दोडायची असे इकडे पिशवी अशी दुडायची आणि असे तकन लाटायचे पुन्हा तकन हा ये आपने कभी देखा नहीं होगा चल जावे लगेच मी नाही ते समजा मी कपडे सोडले पण गावले तर माझे मोबाईल हेट ठेवते चार वाजल्यापासून आराडतात सगळ्यांची झोप मोड करून टाकल्याने